आपल्या इथे महाराष्ट्र कृषी परिषदेचे उपाध्यक्ष माननीय श्री कोलते साहेब येथे उपस्थित आहेत। आज ते या वेंगुर्ले येथे फळ संशोधन केंद्राच्या प्रयोगशाळेच्या उद्घाटन समारंभाला आवर्जून उपस्थित राहिलेला आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत की ह्या शाळेचा इथल्या भूमिपुत्रांनी नेमका वापर कसा करावा आणि त्यांची मानसिकता नेमकी कशी असावी। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वैभवशाली प्रगतीमध्ये आजच्या दिवसाची नोंद करावी लागेल। 2-3 वर्षापूर्वी आदरणीय पालकमंत्री आणि राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री राणे साहेबांनी सूचना केलेली होती की आंब्यामध्ये साका होतोय, तो साका होणार नाही याचं संशोधन आपण करा। अशा संशोधनासाठी जैवतंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळा, प्रक्रिया उद्योगावर आधारित प्रयोगशाळा किंवा रोग आणि जे आजार होतात पिकांना, किडी येतात त्याच्यावर उपाययोजना करणाऱ्या प्रयोगशाळा, अशा 4 प्रयोगशाळांचा समूह कोकण पॅकेजमध्ये आदरणीय राणे साहेबांच्या मदतीनं महाराष्ट्र शासनाने दिलं आणि त्याचा परिणाम आपल्याला आजच्या ह्या उद्घाटनाच्या समारंभासाठी सगळ्यांना हजर होता आलं। कोकणच्या विकासामध्ये अलीकडच्या काळात जागृती येते असं मला वाटतंय। इथला आंबा, इथली फळं, इथली पिकं, फुलं, भाजीपाला हळूहळू याची खूप मोठी प्रगती होते आणि या प्रगतीच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे सगळं एकत्रितपणे उत्तम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे लोक करत आहोत। म्हणूनच मला सांगायला आनंद वाटतो की आजच मुलद्याला एक कृषी उद्यान विद्या महाविद्यालयाची स्थापना झाली। शिकलेली माणसं प्रशिक्षण घेतील, शिकतील आणि उत्तमपणे शेती करतील आणि त्याच्यातून उत्पादन वाढेल। कोकणामधली फळं, फुलं, भाजीपाला आणि मत्स्य उद्योग याच्यामध्ये प्रचंड वाढ होईल आणि राणे साहेबांनी अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे कोकणाचा माणूस आर्थिक सुबत्ता निर्माण करणारा होईल अशा स्वरूपाची मी अपेक्षा व्यक्त करतो। आजच्या सर्व उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा। धन्यवाद।